श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. उद्या भाऊबीज, बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस. उद्याच्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीकडे येत असतो आणि असं म्हटलं जातं की उद्याच्या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरचं जेवण जेवतो किंवा भावांनी आपल्या बहिणीच्या घरचं जेवण जेवावं जेणेकरून आपल्या भावाची प्रगती होते, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. त्याचबरोबर उद्या भाऊ तुमच्याकडे येणार असेल किंवा तुम्ही माहेरी गेलेले असाल तर या दिशेला तोंड करूनच आपल्याला आपल्या भावाला ओवाळायचं आहे. यामुळे काय होईल की आपल्या भावाला जे आपण म्हणतो ना की गुड लक, यश, प्रगती ही भावाची उत्तर होत राहील. त्याचबरोबर ओवाळल्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला एक वस्तू ठेवायची आहे जेणे सुद्धा आपल्या भावाला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल. त्याचबरोबर ओवाळण्याचा शुभ मुहूर्त, या शुभ मुहूर्तामध्ये जर आपण आपल्या भावाला ओवाळलं, भाऊबीज साजरी केली तर खूप उत्तम आहे. त्याचबरोबर आपल्या भावाच्या मागे इडापिडा लागलेली असेल, आजारपण लागलेलं असेल किंवा वाईट संगत असेल, वाईट नाद असेल, तो चिडचिड करत असेल, कितीही चांगलं सांगा, चांगलं सांगितलं त्याच्यावर फरकच पडत नसेल, तो ऐकूनच घेत नसेल, तर यासाठी आपल्या भावाची दृष्ट कशी काढायची अगदी साध्या सोप्या पद्धतीने तेही सांगणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्या भावाला आपल्या बहिणींचं समजा तुमचं खूप चांगलं आहे पण तुमच्या भावाची परिस्थिती जी आहे ती थोडी हालाकीची आहे, त्याला व्यवसाय चांगला चालत नाही किंवा नोकरीमध्ये प्रगती होत नाही, आर्थिक स्थिती थोडी चांगली नाहीये, सतत आर्थिक नुकसान होतं, तर यासाठी सुद्धा तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. तर चला सुरुवात या उपायापासूनच आपण बघूया. तर तुम्ही माहेरी जात असाल तरीही माहेराहून घेऊन जा किंवा तुम्ही सासरी आहात आणि तुमचा भाऊ तुमच्याकडे आला आहे तरी सुद्धा आपल्याला हे करायचं आहे. आणि एक महत्वाची गोष्ट की पिरियड्स असेल, सुतक असेल तेव्हा आपल्याला भावाला ओवाळायचं नाहीये. का सांगतेय? कारण पाडव्याच्या व्हिडिओला जे आपण आपल्या मिस्टरांना ओवाळतो त्यामध्ये बऱ्याच जणांचा प्रश्न आला होता की आम्हाला पिरियड्स आहे, मग आमच्या मिस्टरांचं आम्ही ऑप्शन करायचं का? तर नाही करायचं. आम्हाला सुतक आहे, करायचं का? तर नाही करायचं आहे. तर आपल्याला तुम्हाला भाऊबीजेचं उद्या तुम्ही ओवाळून झालं की आपल्या घरातलं एक श्रीफळ आवर्जून आपल्या भावाला द्या. त्यानंतर दुसरी एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे कमीत कमी 1 रुपया तरी आपल्याला आपल्या भावाला द्यायचा आहे. आता हे फक्त काढलं, घेतलं आणि दिलं म्हणजे झालं का? नाही. या वस्तूंना इंटेन्शन द्या. कोणतेही जे उपाय असतात, सेवा असतात, त्या इंटेन्शनवर काम करत असतात. त्यामुळे इंटेन्शन की मी कशासाठी देत आहे, आपले विचार, आपले थॉट्स त्यामध्ये टाका आणि मग या वस्तू आपल्या भावाला द्या. आता पैसे तुम्ही कितीही देऊ शकता, तुम्ही 1000 द्या, 2000 द्या, 500 द्या, पण त्याच्यावर 1 रुपया ठेवा. ते 500, 1000 जे काही आहे ते त्यांना खर्च करू द्या म्हणा, पण तो जो 1 रुपया आहे तो कायम आपल्या पर्समध्ये जवळ भावाला ठेवायला सांगा. तो एक गुडलक म्हणून, एक चाम म्हणून आपल्या भावासोबत नेहमी राहील आणि भावाला यश मिळत राहील. आणि ते जे श्रीफळ आहे, नारळ आहे दिलेलं, ते आपल्या माहेरी आपल्या आईला किंवा तुमच्या भाऊजाईला तुम्ही ते मंगल कलश त्याची स्थापना करायला सांगा. ते जसा जसा वाढेल, तो उगवेल, तसं तसं तुमच्या भावाची प्रगती होत जाईल. तर आता दुसरं म्हणजे की आपण शुभ मुहूर्त बघूयात की कोणत्या मुहूर्तावर आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे. तर या दिवशी बघा, जी द्वादशी तिथी आहे ती 14 नोव्हेंबरला दुपारी 2:36 सुरू होत आहे. म्हणजे उद्या 2:36 द्वादशी तिथी सुरू होत आहे. तर ती 15 नोव्हेंबर रोजी 1:47 संपेल. त्याच्यामुळे उद्या 2:36 नंतर आपण भाऊबीज साजरी करू शकतो, आपल्या भावाला ओवाळू शकतो. आणि काही कारणाने जर तुम्हाला उद्या शक्य झालं नाही तर तुम्ही परवाच्या दिवशी सुद्धा भाऊबीज साजरी करू शकता. किती? 1:47 पर्यंत, कारण त्यावेळेला द्वादशी तिथी 15 तारखेला संपणार आहे. आणि बऱ्याच वेळेला आपण जे सूर्याने बघितलेलं असतं त्या तिथी मांडतो, त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्ही जवळजवळ म्हणजे 1:50 पर्यंत तुम्ही आपल्या भावाला ओवाळू शकता. दोन्ही दिवशी यावर्षी आपण भाऊबीज जी आहे ती साजरी करू शकतो. 14 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबरला 2:36 पासून ते 15 नोव्हेंबरला 1:47 पर्यंत या वेळेमध्ये आपण भाऊबीज साजरी करू शकतो. आता आपल्या भावाची दृष्ट कशी काढायची आहे? जर इडापिडा वगैरे या गोष्टी मागे लागल्या असतील तर आपल्याला काळी मोहरी घ्यायची आहे. अगदी थोडीशी काळी मोहरी घ्या आणि हातामध्ये थोडंसं खडे मीठ घ्या, ज्याला आपण समुद्री मीठ सुद्धा म्हणतो. खडे मीठ घ्या, ते भावाच्या डोक्यावरून किंवा वरपासून खालीपर्यंत भावाला उभा करा. 7 वेळा ओवाळा.
तुम्ही ज्याही देवांना मानता, ज्याही गुरूंना मानता, तो मंत्र पूर्ण क्लॉकवाईज म्हणजे सरळ फिरवायचा आहे. आता फ्रंट कॅमेरा आहे, तुम्हाला उलट दिसेल. सरळ फिरवायचं आहे क्लॉकवाईज तुम्हाला 7 वेळा. कोणत्याही देवांचा तुम्ही ज्यांना मानता त्याचा मंत्र बोलायचा आहे. आणि जेव्हा शेवटच्या वेळी 7व्या वेळी आपण ओवाळू त्यावेळेला माझ्या भावाच्या मागे जीही काही इडापिडा आहे, आजारपण आहे, दरिद्री आहे, ती पूर्णपणे निघून जात आहे. या मिठामध्ये, या मोहरीमध्ये आहे. आता माझा भाऊ पूर्णपणे उत्तम आरोग्य त्याला प्राप्त झालेलं आहे. जी इडापिडा आहे सगळी याच्यामध्ये म्हणायचं आणि आपण मागे फिरायचं आणि घराच्या बाहेर आपल्याला तुमचं डस्टबिन असेल, मोकळी जागा असेल, काय दूर टाकून द्यायचं आहे. एकदा म्हणजे लास्ट टाइम भावावरून आपण ओवाळलं आणि म्हटलं की इडापिडा सगळी याच्यामध्ये आली आहे की आपण त्याच्यानंतर घरामध्ये थांबायचं नाही. आता आपण समजा मी माझ्या समोर माझा भाऊ आहे, मी असं ओवाळलं आणि शेवटचं ओवाळलं की मी मागे बघणार आणि सरळ घराच्या बाहेर निघून जाऊन जिथे टाकायचं ते टाकणार आणि त्यानंतर हातपाय वगैरे धुवून आपली चूळ भरायची आणि आपले जे कामं आहेत ते करायचं. या पद्धतीने दृष्ट काढायची आहे. आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ओवाळताना भावाचं तोंड कोणत्या दिशेला असावं. तर भावाला पूर्वेकडे तोंड करून आपल्याला ओवाळताना बसवायचं आहे. म्हणजे आपलं तोंड जे आहे ते पश्चिमेकडे येईल. तुम्हाला जर शक्य झालं तर याच पद्धतीने ओवाळा. आणि जर नसेल तर समजा तुमच्या भावाचं तोंड पश्चिमेकडे आणि तुमचं पूर्वेकडे, पण प्रेफर करा की भावाचं तोंड पूर्वेकडे येईल या पद्धतीने. आणि ओवाळताना सोफ्यावर बसून, खुर्चीवर बसून, बेडवर बसून असं ओवाळू नका. ओवाळण्याची पद्धत व्यवस्थित पाठ खाली मांडा, त्याच्यासमोर रांगोळी काढा, त्या पाटावर आपल्या भावाला बसवा. त्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला रुमाल किंवा टोपी ठेवायची आहे आणि त्यानंतर ओवाळायचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, ओवाळल्यानंतर भावाच्या डोक्यावर आपल्याला थोडासा कापूस ठेवायचा आहे. ज्या वेळेला आपण समजा टिक्का लावतो, अक्षदा टाकतो, सुपारी, सोन्याच्या अंगठीनं आपण औक्षण ओवाळतो, सगळं हे करतो, त्याच्यानंतर शेवटीला भावाच्या डोक्यावर कापूस ठेवायचा. कापूस का ठेवायचा की या कापसासारखे तुझे संपूर्ण केस पांढरे होईपर्यंत तुला दीर्घ आयुष्य लाभो, असा या मागचा अर्थ आहे. त्यामुळे आवर्जून कापूस हा भावाच्या डोक्यावर आपल्याला ठेवायचा आहे. आणि भाऊ मोठा असेल तर आपल्याला नमस्कार त्यांना करायचा आहे आणि आशीर्वाद म्हणजे भावाचा हात आपल्या डोक्यावर ठेवून घ्यायचा आहे. आणि तुमचा भाऊ जर लहान असेल तर त्याने तुम्हाला नमस्कार केल्यानंतर भावाच्या डोक्यावर आपला हात ठेवायचा आहे आणि जो काही आशीर्वाद आहे, जे चांगलं आहे ते आपल्याला बोलायचं आहे. आणि आवर्जून जे श्रीफळ म्हटलं आणि जे 1 रुपया म्हटला तो आपल्या भावाला एक लकी चार्म म्हणून आपल्याला आवर्जून द्यायचा आहे. श्री स्वामी समर्थ.